जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत तात्यांसाठी. विक्रम सरपंच सुद्धा यांच्याकडून 1000 रुपये निखिलच्या कुस्तीवर एक तगडी कुस्ती आखाड्यावरती लागली. चॉकलेटी कलरची लांब परिधान केलेला निखिल माने भोसले यांशाळा सांगलीला सराव करणारा वस्ताद शहाजी नाना पवार यांचा पट्टा, तर लाल कलरची लांब परिधान केलेला उमेश निंबाळकर गंगावेस तालीम वस्ताद विश्वासदादा हरगुले यांचा पट्टा. सरपंच शंकर शेठ सुतार यांच्याकडून 500 रुपये. स्वर्गीय मयूर बापू मुहीर वस्ताद आणि धनराज शेठ सुतार ऍडव्होकेट यांच्याकडून 21,000 रुपये इनामाने ढाल आहे त्या कुस्तीवरती. निखिल माने एक गरीबा घरचा पहिला खऱ्या अर्थाने आसवले सर इथं उपस्थित आहे. फेमस केला आसवले सरांनी त्या निखिल मानेला आणि रातोरात महाराष्ट्राचा स्टार पहिलवान झाला निखिल माने. दोघांसाठी टाळ्या करा लागला. सोशल मीडियाची पॉवर काय असते या आसवले सरांना दाखवून दिली. आणि त्याच टोला मुलाचा उमेश निंबाळकर त्याच्याकडे पाहिल्यानंतर नितीन खुर्ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. असाच गुटगुटीत तब्येतीचा त्याच तालमीचा पैलवान आणि हाही त्याच गंगावेस तालमीचा पैलवान. एक दुर्मिळ योगायोग आहे. एक खट आणि कट्टा कुस्ती. कुस्ती जोडणाऱ्याचं कौतुक आहे, कुस्ती पाहणाऱ्याचं कौतुक आहे, कुस्तीवरती बक्षीस देणाऱ्या देणगीदाराचं कौतुक आहे. जरा टाळ्या करायच्या मंडळींसाठी. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं असं तयार करावं का सगळं डीरीला घालायचं, सगळं बँकेत टाकायचं, सगळं प्लॉटिंग वर विकायचंय. कशासाठी का जगायचं हे ठरवून घ्या. कोणी कुणाची इस्टेट बघायला नाही. आणि या समयाला पुणे जिल्हा केसरी त्याचप्रमाणे कुमार महाराष्ट्र केसरी पहिला सचिन मोहोळ उपस्थित आहेत. आपलं सुतारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. भव्य नदीवासी श्री वाडेश्वर महाराज केसरी कुस्ती स्पर्धा 2026 वर्ष दुसरं संपन्न होत आहे. आणि कुस्तीला पंच म्हणून राष्ट्रीय कुस्ती पंचचा प्रादुर्भाव आहे. या कुस्तीसाठी किरण भाऊ कुंभार यांच्याकडून 1000 रुपये. माजी सरपंच उमेश भाऊ सुतार यांच्याकडून देखील 1000 रुपये आहेत. धन्यवाद. गणेश भाऊ बक्षिसांचा पाऊस पडायला लागलेला आहे. माजी सरपंच गणेश भाऊ सुतार यांच्याकडून देखील 1000 रुपये लगेच जमा देखील झाले. रावत तुकाराम सुतार यांच्याकडून 500 रुपये. कुमार भारत केसरी पैलवान सचिन भाऊ मोहोळ या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वारे बापरे हाक लावण्याचा प्रयत्न करा की टाळ्या. पैलवान शबास निखिल, शबास उमेश. एक तगडी कुस्ती चालू आहे. माजी सरपंच उमेश सुतार यांचे देखील बक्षीस लगेच जमा झालेलं आहे. धन्यवाद. उदारीवरती मुळशीत कार्यक्रम नसतो. खऱ्या अर्थानं कुस्तीवरती प्रेम करणारी ही दानतदार मंडळी आहे. पैसा सगळ्याकडे पण देण्याची दानत फार कमी लोकांकडे असते. मगाशी 35 किलो पासून हजारो रुपयांची बक्षीस खऱ्या अर्थानं ज्या देणगीदाराने दिली आपलंही मनापासून कौतुक आहे. त्यांनी दानत दाखवली म्हणून खऱ्या अर्थानं सुतारवाडीकरांचं बळ वाढलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं स्पर्धा यशस्वी होते. त्या सगळ्या देणगीदारांचं मनापासून धन्यवाद. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा. चालू कुस्तीसाठी सरपंच शंकरभाऊ सुतार यांचे देखील 500 रुपये आहेत. आणि मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान गोविंद त्यागरे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे या कुस्तीवरती. उद्योजक अभय शेठ चव्हाण या ठिकाणी उपस्थित. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. अमित भाऊ पिंगळे मल्लिकार्जुन कुस्ती दंगलचे संस्थापक यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान हनुमंत तात्या नांगरे या ठिकाणी उपस्थित. तात्या आपलं हार्दिक स्वागत. विनंती तात्या आपण मंचावरती यायचं आहे. आणि पुणे जिल्हा कुस्ती महासंघाचे अध्यक्ष पैलवान अक्षय भाऊ नांगरे या ठिकाणी उपस्थित झाले. ज्यांच्या माध्यमातून सिकंदर शेख विरुद्ध दादा शेळके किरण कुंभार यांच्याकडून 1000 महाराष्ट्रातील एक टॉपची कुस्ती ज्यांनी खऱ्या अर्थानं जोडण्याचं काम केलं ते या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं सुतारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. किरणजी कुंभार यांच्याकडून चालू कुस्तीसाठी 1000 रुपये जमा झालेले आहेत. त्याचप्रमाणे राहुलजी सुतार यांच्याकडून देखील 500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. युवा नेतृत्व
अध्यक्ष पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ पैलवान अक्षय भाऊ किसनराव नांगरे यांचं देखील या ठिकाणी आगमन. अक्षय भाऊ आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रवेशद्वारावरती उभी राहिलेली मंडळी ऋषी चला पहिला चला सगळे चला तिथले त्या ताईंना घ्या पलीकडे मला इथले उभे राहिले गेटवर उभे राहिले भैया जो गेट पर खडे गॅलरी में आके बैठ जाओ. पोलीस पाटील सभागवती स्वातीताई गणेश सुतार त्यांचं देखील या ठिकाणी आगमन. ताईंचं देखील हार्दिक स्वागत. पैलवान अजिंक्य भिलारे आपले हार्दिक स्वागत आहे आणि या कुस्तीवरती त्यांचे 1000 रुपयाचं बक्षीस आहे. शाबास निखिल दुहेरी पॉईंट. हो 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 उद्योजक अभिषेक चव्हाण हार्दिक. छोट्या गटातली मोठी लढत आखाड्यावरती सुरू आहे. कुस्ती करा उमेश निखिल कुस्ती करा. 65 किलोचे पैलवान तयारी लगा. संस्कार गोळे पिरंगोट सार्थक गोडांबे घोटावडे निळीपट्टी 3ऱ्या नंबर साठी आणि फायनल अनिकेत खेडकर लवळे लाल पट्टी विरुद्ध साहिल देशमुख बुगाव निळीपट्टी पैलवान तयार व्हायचंय. 70 किलो तृतीय क्रमांकाची लढत होणार आहे. सूरज सावंत हिंदवडी लाल पट्टी सक्षम मौले भरे निळी पट्टी. तर फायनलची कुस्ती कौशल हुलावडे रावडे लाल पट्टी विरुद्ध पृथ्वीराज सुतार सुतारवाडी निळी पट्टी पहिला तयार 65 आणि 70 आणि 65 आणि 70 ची कुस्ती संपल्यानंतर दिनेश मालपोटे विरुद्ध शिवराज पायगुडे ही कुस्ती लागणार आहे. स्वर्गीय पैलवान भानुदासजी ओंबासे यांच्या स्मरणार्थ पैलवान भानुदास ओंबासे युवा प्रतिष्ठा गडगावणे गाव यांच्या वतीनं 31,000 रुपये आणि चषक असं बक्षिसाच्या कुस्तीवरती दिनेश मालपोटे आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू कातरकडकचा विरुद्ध शिवराज पायगुडे सह्याद्री कुस्ती संकुलात अशी कुस्ती होणार आहे. पिरंगोट नगरीचे पैलवान आमचे मित्र मयूर अप्पा गोळे आपलं वाणिज्य केंद्रीय स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपणास विनंती आपण व्यासपीठावर या. एका बाजूला दिलीप महाराज सुतार उपस्थित बंधन नोंद घ्यायचे. एका बाजूला 65 किलो 3ऱ्या 4थ्या नंबरची लढत संस्कार गोळे पिरंगोट लाल पट्टीमध्ये. चला संस्कार चला पैलवान सार्थक गोडांबे घोटावडे दोन्ही पैलवानांना पहिला पुकार. संस्कार गोळे पिरंगोट दुसरा पुकार. सार्थक गोडांबे दुसरा पुकार. सार्थक गोडांबे चला पैलवान पटकन. युवा नेते मनोज पवळे आपलं सहर्ष स्वागत. कुस्ती करा. पाहुणे द्या सर गावडे सर. 65 किलोची 3ऱ्या नंबरची लढत सुरू होते. त्या गटासाठी प्रथम क्रमांकाला 10,000 द्वितीय क्रमांकाला 6,000 आणि तृतीय क्रमांकाला 4,000. प्रदीप श्रीपती सुतार मयूर गोळे आपणास विनंती आपण आखाड्यामध्ये या. किलो 65 किलोला अक्षयजी नागरे आपणास विनंती आपण आखाड्यामध्ये या. हे पहा 65 किलोचे देणगीदार प्रदीप श्रीपती पैलवान सुतार सचिन मोहोळ. माजी उपसरपंच कासार आंबोली प्रकाश नागरे माजी उपसरपंच आंबडवे. आपण आखाड्यावरती यायचं आपल्या वतीनं त्या गटासाठी संपूर्ण बक्षिसाची रक्कम आपण दिलेली आहे. तब्बल 20,000 रुपये बक्षीस आपण आपल्या वतीनं त्या कुस्तीसाठी दिलेले. बोला सर. पुढील कुस्ती लावण्यासाठी आपल्या मुळशी तालुक्याचं वैभव कुमार पैलवान नरेंद्रजी बारडे विनंती आपण त्यांचे अक्षय नांगरे पैलवान साईनाथ रानवडे आपण या आखाड्यावरती यायचंय. पैलवान साईनाथजी रानवडे आपल्याला देखील विनंती आपण देखील आपले बोलायचं आहे. धन्यवाद. इकडं निंबाळकरनं कब्जा घेतलाय. उमेश कुस्ती करा.
आणि 65 किलोची फायनलची लढत लावण्यासाठी प्रदीप श्रीपती सुतार माजी उपसरपंच कासारांबोली आणि प्रकाशजी नागरे माजी उपसरपंच आंबडवेट आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावर जवळ येऊन थांबायचं विनंती आहे. गावच्या वतीने एक सन्मान होत आहे. उद्योजक अभय शेठ चव्हाण आपला सुतारवाडी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होत आहे. आपणास विनंती, आपण आखाड्यामध्ये यायचंय. या ठिकाणी चेतनजी ओंबासे, त्याप्रमाणे सोमनाथजी नागरे, अजयजी ओंबासे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. त्याप्रमाणे कैलासवासी पैलवान भांडाजी ओंबासे युवा अरे प्रतिष्ठान गडगावले संस्कार गोळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रमांकाचा मानकरी. चला फायनल अनिकेत खेडकर लवळे लाल पट्टीमध्ये. चला विरुद्ध साहिल देशमुख भोगाव निळ्या पट्टीमध्ये. दोनही पैलवानांना पहिला पुकार. कुस्ती लावण्यासाठी प्रदीप श्रीपती सुतार. प्रदीप भाऊ आहे का? प्रदीप श्रीपती सुतार माजी उपसरपंच कासारांबोली आणि प्रकाशजी नागरे. आले का प्रकाश शेठ? प्रकाशजी नागरे माजी उपसरपंच आंबडवे यांच्या वतीनं त्या वजन गटासाठी तब्बल 20,000 रुपयाचं बक्षीस आहे. यांच्या शुभ हस्ते ती कुस्ती लागते. शबास उमेश. नाकाला पट्टी लावली होती निंबाळकरना. सन्मान होत आहे. उद्योजक अभय शेठ चव्हाण ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान होत आहे. अभय स्टोरचे डायरेक्टर उद्योजक अभय शेठ चव्हाण यांच्या या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान संपन्न. धन्यवाद चव्हाण साहेब. हा पुढील कुस्ती अभय शेठ चव्हाण यांच्या शुभ हस्ते लावली जाणार आहे. अनिकेत खेडकर लवळे दुसरा पुकार. खेडकर पहिला पटकन चला. कुस्ती लावण्यासाठी त्या गटाचे देणगीदार प्रदीप श्रीपती सुतार माजी उपसरपंच कासारांबोले आणि आंबडवेटचे माजी उपसरपंच प्रकाशजी नागरे यांच्या शुभ हस्ते कुस्ती लागणार आहे. उद्योजक अभय शेठ चव्हाण यांच्या शुभ हस्ते देखील कुस्ती लागते आहे. मुळशी तालुका कुस्तीगीर दलित संघाचे सदस्य हरिभाऊजी देवगिरे आपलं सहर्ष स्वागत आहे. शबास उमेश. शबास निखिल. कुस्ती करा निंबाळकर. काहीतरी घडायला पाहिजे. निखिल कुस्ती करा. कुस्तीचा निकाल लागल्याशिवाय कुस्ती सोडवली जाणार नाही. अरे पलीकडं 65 किलोची फायनल सुरू झाली. उमेश निंबाळकरना कब्जा घेतलेला आहे. कुस्ती निकाली झाल्याशिवाय कोणती सोडणार नाही. दादा शेळके सिकंदरची सुद्धा नाही. निकाल हा लागणारच याची प्रेक्षक पैलवानांनी नोंद घ्या. सामाजिक कार्यकर्ते तुकारामजी गायकवाड आपलं सहर्ष स्वागत. गणेश भाऊ सुतार यांचे अजून 1,000 रुपये निखिल माने आणि उमेश निंबाळकरच्या कुस्तीला. पण कुस्ती निकाली व्हायला पाहिजे. ऋषी कानात सांगा जरा कुस्ती करा म्हणाव. शबास. मानकरवाडी गावचे उद्योजक दत्ता शेठ आधवडे आपलं सहर्ष स्वागत. गणेश भाऊ कांजणे आपलंही सहर्ष स्वागत. चला कुस्ती करा. प्रत्येक वजन गटा प्रत्येकाचं बक्षीस आहे. प्रत्येकाला देणगीदार आहे. दातृत्वान मंडळींचं गाव आहे. आणि या वर्षी जसं खुले गटाला वाडेश्वर महाराज केसरी किताबाला चांदीची गदा सूरज भाऊ दिलीप सुतार माजी उपसरपंच यांच्याकडून आहे, तर श्री वाडेश्वर महाराज कुमार केसरी किताबासाठी पैलवान हनुमंत तात्या नांगरे उपाध्यक्ष मुळशी तालुका कुस्तीगीर संघ, पैलवान अक्षय किसनराव नांगरे अध्यक्ष मयूर गोळे यांचाही सन्मान होत आहे. पैलवान मयूर गोळे यांच्या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे. कुमार भारत केसरी आपल्या मुळशी तालुक्याचं वैभव
अनेक गजांचे मानकरी सचिन भाऊ मोहोळ यांच्या या ठिकाणी सन्मान होतो आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. या उक्तीप्रमाणे मल्लविद्येचं ज्ञानदान करण्याचं पवित्र कार्य सचिन भाऊ मोहोळ यांच्याकडून होत आहे. त्यांच्या त्या कार्याला शुभेच्छा असतील. ग्रामस्थांच्या वतीने सचिन भाऊ मोहोळ यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. 65 किलो कोण होणार प्रथम क्रमांकाचा मानकरी? प्रथम क्रमांकाला 10,000 आणि द्वितीय क्रमांकाला 6,000 अशी तब्बल 16,000 रुपये इनामाची लढत चालू आहे व्यासपीठाच्या बाजूला. आणि इकडे निखिल माने विरुद्ध उमेश निंबाळकर. स्वर्गीय मयूर बापू नागरे यांच्या स्मरणार्थ आत्माराम भोईर आणि धनराज शेठ सुतार रेडोकेट यांच्याकडून 21,000 रुपये इनाम आहे. सभा छडी टाक, टाळ्या करा. आणि उमेश